नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. पुन्हा आज क्रूड 69च्या लेव्हलला गेलं, पण डॉलर इंडेक्स कमी झाला, त्यामुळे मेटल वाढू शकतात. 96.96 एवढा डॉलर इंडेक्स झाला आणि बॉन्ड यील्ड 4.19 एवढं झालं. अमेरिकेने बांगलादेशाबरोबर करार केला आहे. त्यांना 20% टॅरिफ लावला होता. तो टॅरिफ 19% केला जाईल असं सांगितलं. पण अमेरिकेतून फायबर, कॉटन हे सगळं मागवून नंतर जर कपडे तयार केले तर त्याच्यावर 0% टॅरिफ लागेल असं सांगितलं. म्हणजे कच्चा माल अमेरिकेतला वापरायचा आणि मग कपडे बनवायचे, ॲपरल्स बनवायचे. अशा पद्धतीचा करार बांगलादेशाबरोबर करण्यात आला आहे. काल ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो चांगला होता. सुरुवातीला जे 400 पॉईंट सेन्सेक्स वाढला तो शेवटपर्यंत तसाच राहिला. अर्थात जी सेलिंग झाली ती मार्केटने ॲब्सॉर्ब केली, पण त्यानंतर मात्र 400 पॉईंटच्या पुढे मार्केट जास्त वाढलं नाही, शेवटपर्यंत स्टेबल राहिलं. काल जे बरेचसे रिझल्ट आले ते रिझल्टही चांगले आलेत. ते रिझल्ट आधी बघूया. रिझल्ट खूप असतात. जशी 15 तारीख जवळ येईल तसे रिझल्ट मोठ्या प्रमाणावर लागतात. ऑल टाईम प्लास्टिक याचा रेव्हेन्यू वाढला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज प्रॉफिट आणि रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. मुथूटचं प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम कमी झालं. गल्फ ऑइल यांचं रेव्हेन्यू वाढलं, पण गल्फ ऑइलने 21 रुपये डिव्हिडंड दिला आहे. ज्यांच्याकडे गल्फ ऑइलचे शेअर असतील त्यांना याचा फायदा मिळेल. एन.आर.बीचा रिझल्ट छान आला आहे. प्रत्येक गोष्ट वाढली. 3 रुपये 20 पैसे डिव्हिडंड. बाटाचाही रिझल्ट चांगला आला आहे. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळं वाढलं आहे. हॅपीएस्ट माइंड प्रॉफिट कमी झालं पण रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. फायझरचा रिझल्ट छान आला आहे. अरविंदोचा रिझल्ट चांगला आला. वाडीलाल मात्र फायद्यातून तोट्यात गेली. रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी झालं. रामको सिमेंट प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. GSFC यांचा रिझल्ट चांगला आहे. प्रत्येक गोष्ट वाढली. जीनस पॉवर रिझल्ट छान आहे. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. ISGEC यांचा रिझल्ट चांगला आहे. रोलेक्स रिंग यांचाही प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. त्याचबरोबर नवीन फ्लोरिंगचाही रिझल्ट चांगला आहे. टॅक्समॅको रेल मात्र रिझल्ट कमजोर आहे. प्रत्येक गोष्ट कमी झाली. PNC इन्फ्राचीही प्रत्येक गोष्ट कमी झाली. न्यू लँड लॅब यांचा रेव्हेन्यू वाढला, प्रॉफिट आणि मार्जिन कमी. अपोलो मायक्रो मार्जिन कमी झालं, प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं. मोल्ड टेक पॅकेजिंग यांचा रिझल्ट चांगला आहे. प्रत्येक गोष्ट वाढली आहे. GSK फार्मा रिझल्ट चांगला आहे. ट्रायडंट प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू कमी, मार्जिनही कमी. EIH असोसिएटेड यांचं प्रॉफिट वाढलं, मार्जिन वाढलं. हॅपी फोर्जिंग यांचा रिझल्ट चांगला आहे. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. पूना गाडगीळ प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. चोलामंडलम प्रॉफिट आणि रेव्हेन्यू वाढलं,
बजाज इलेक्ट्रिकल्स ही फायद्यातून तोट्यात गेली, रेव्हेन्यू मार्जिन कमी झालं. लॉयड्स एंटरप्राइजेस ही पण फायद्यातून तोट्यात गेली. सीगल CEIGALL प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी. सुप्रजितचं प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढला. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू मार्जिन वाढलं, पण काल हा शेअर खूप चालला होता. स्काय गोल्ड यांचा रिझल्ट सुंदर आला, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. कावेरी सीड्स प्रॉफिट कमी झालं, पण रेव्हेन्यू मार्जिन वाढलं. झायडस लाईफ रिझल्ट चांगला आला, प्रत्येक गोष्ट वाढली. ग्रॅफाईटही काल चांगला चालला होता शेअर, तोट्यातून फायद्यात आली, रिझल्ट चांगला आला. KPR मिल्सचं प्रॉफिट मार्जिन वाढलं, पण रेव्हेन्यू कमी झालं. ज्योती लॅबचंही रेव्हेन्यू वाढलं, प्रॉफिट आणि मार्जिन कमी. मान इंडस्ट्री रिझल्ट खूप छान आला. लिंडे, सॅन्सेरा आणि JNK या तिघांचेही रिझल्ट चांगले आले. मान इंडस्ट्री मी तुम्हाला सांगितलाच, रिझल्ट चांगला आला, त्यामुळे या चारही कंपन्यांचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. सुप्रिया लाईफ प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. काही थोड्या बातम्या आहेत त्या पाहूया. संभव स्टील स्पेशालिटी स्टीलच्या PLI स्कीमसाठी त्यांनी स्टील मंत्रालयाबरोबर MOU केलं. जैन रिसोर्स रिसायकलिंग कुवेतच्या कंपनीमध्ये 25% स्टेक घेणार. गार्डन रिच हिंद शिपयार्ड बरोबर त्यांनी MOU केलं. NTPC ग्रीन खावडा प्रोजेक्टमध्ये 14.43 मेगावॅट सोलर कपॅसिटी त्यांनी ॲड केली. KRBL लो ग्लायसेमिक इंडेक्स राईस त्यांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड केला. मुंद्रा डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट लॉन्च केलं. ग्रॅव्हिटा राष्ट्रीय मेटल इंडस्ट्रीमध्ये 565 कोटीला स्टेक घेणार ते आणि कॉपर रिसायकलिंगचा बिझनेस सुरू करणार. रेल तेल वेस्ट बंगाल रेल्वेकडून 455 कोटीसाठी LOA. अडाणी मी पाटली पेड शेअरवर आत्ताच साधारण 3 आठवड्यापूर्वी तुम्हाला व्हिडिओ दिला आहे, त्याच्यामध्ये पाटली पेड शेअरची माहिती मिळेल. तर अडाणी एंटरप्राइजेसचा पाटली पेड शेअरचा जो फायनल कॉल आहे 450 रुपयाचा, तो त्याची त्यांनी घोषणा केली आहे आणि रेकॉर्ड डेट 13 फेब्रुवारी ही आहे. तशीच भारती एअरटेलच्या सुद्धा फायनल कॉलची तारीख 6 फेब्रुवारी होती, रेकॉर्ड डेट ती होऊन गेली आहे. पण तुम्हाला पाटली पेड शेअर्स म्हणजे काय त्याची माहिती पाहिजे असेल तर पाटली पेड शेअर्स असंच हेडिंग टाकून तुम्ही गुगल सर्च केलं तरी चालेल, किंवा 3 आठवड्यापूर्वीच्याच व्हिडिओमध्ये आहे. अरविंदो फार्मा गरुड रिन्युएबल्समध्ये 26% स्टेक 66 कोटीला त्यांनी घेतला. आता MSCI इंडेक्सचं 10 फेब्रुवारीला म्हणजेच आज घोषणा होते, पण त्याचा अंदाज
काही एजन्सीज आधी सांगत असतात. त्या अंदाजाप्रमाणे नुवामाचा जो अंदाज आहे तर त्यांनी सांगितलं आहे की IRCTC आणि ॲस्ट्रल हे बाहेर पडतील MSCIमधून. फेडरल बँक, AB कॅपिटल आणि L&T फायनान्स यांचा समावेश होईल आणि AU, JSW स्टील, विशाल मेगामार्ट आणि नायका यांचं वेटेज वाढेल. म्हणजे जे बाहेर पडतील MSCIमधून तिथे आउटफ्लो होईल. फेडरल, AB कॅपिटल, L&T फायनान्सचा समावेश होईल तर त्या शेअरमध्ये इनफ्लो होईल आणि वेटेज वाढेल ज्या शेअरचं तिथेही इनफ्लो होईल. आता कुठले शेअर तेजीत मंदीत राहतील तर आज सगळे शेअर तेजीतच दिलेत कारण काल रिझल्ट चांगला लागलेला आहे. बहुतेकशा शेअरचा कालचा रिझल्ट चांगला होता. जीनस पॉवर, फायझर, लिंडे, रेलटेल, एडलवाइज, ISGEC, अरविंदो, कोटक, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, युनायटेड स्पिरिट्स, CDSL, हिंदुस्तान झिंक, हिंदुस्तान कॉपर, गोकुळदास, KPR मिल्स, झायडस लाईफ, मॅरिकोने पुन्हा व्हिएतनामच्या कंपनीमध्ये ते स्टेक घेणार आहेत म्हणून दिलाय. NRB बेअरिंग, नवीन फ्लोरिन, KEI, सीगल, CEIGALL, करारो, नेलकास्ट, इंडिया पेस्टिसाइड, लार्सन टुब्रो, अशोक लेलँड, टायटन, ग्रॅव्हिटा, अंबर, गार्डन रिच, रूट मोबाईल, बाटा, गोदरेज प्रॉपर्टी, टाटा इन्व्हेस्टमेंट, हिंदुस्तान कॉपर. तर बघूया काय काय होतं आहे ते. काल तरी मार्केट चांगलं राहिलं आहे. आजही मार्केट पडण्याचं काही कारण बातम्यात तरी दिसत नाही किंवा आजूबाजूच्या वातावरणात तरी आढळत नाही. सुरुवातीला SGX निफ्टीप्रमाणे एक 100 ते 150 पॉईंट सेन्सेक्स तेजीत राहील. मग कितपत स्टेबल राहतं काय काय होतं ते पाहूया. नमस्ते.